गुरुवार स्पेशल काय चाललंय? गरम होतंय म्हणजे काय ते सगळ्यांनाच गरम होतंय की तू काही एक अशी काय पडली तेव्हा भाकरी सोबत तूर आणि थोडीशी तूर आणि मुगाच्या डाळीची आमटी केलेली, खोबरं ही टाकून चांगलं ओलं लसूण आणि घरचा मसाला, ही कोथिंबीर, कढीपत्त्याची फोडणी जिऱ्याची. इथं काय बिर्याणी भात करायची काय नाही, इकडं कांदा, टमॅटो आणि हे ना मिरची, खोबरं आणि लसूण आणि थोडा आल्याचा तुकडा वाटलेला. सगळे वाटून घेतले बघा. ही खोबरं, ओलं खोबरं आहे आणि 4 हिरव्या मिरच्या, थोडा लसूण, कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा आणि उभा चिरलेला कांदा. नाही, मसाली वाटाणा भात करायचा. वाटाणा भात करायचे आणि लग्नासारखं तमालपत्र, लग्नातल्या सारखं मसाले भात. हा, ते तेल टाकले त्यामुळे उडायला लागले थोडस. आणि जिरी मोहरी, हे बघा जिरी मोहरी टाकायची थोडी फोडणीलाच, म्हणजे अशी छान भात होतो. वाटाणा टाकायचा, थोडा कांदा लाल तर म्हणून द्यायचा, मग ते टाकायचं. नाही तर मग सगळं खोबरं लसूण करपून जाईल, आहे का नाही. तर छानपैकी थोडे एक टमाटा, अर्ध टमाटर टाकले, त्या सगळ्या टमाटर टाकलं. उन्हाळ्याचा दिवस येतं आणि हे आता टाकून घेऊया आपण. हे आलं लसूण, ते खोबऱ्याचं वाटण, खोबऱ्यावाल्या खोबऱ्याने भात खूप छान लागतो आणि टेस्टी पण येते भाताला. तर चांगलं परतून घ्यायचं ह्याला कुकरमध्ये. बिर्याणी भात आणि छानपैकी शेंगदाणे आणि इकडे वाटाणे येते पहा. वाटाणे पण येतोय, हे काय गवार पण आहे. गवार पण टाकतोय, चालतोय भातात. लग्नात तर काय पण टाकते, तुंडली बिंडली पण टाकते. सगळं असतं काय असं तसं आपलं. हे काय आता उन्हाळ्याचं भाज्या काही टाकून खायचं, पोट भरायचं, बरोबर आहे का नाही. मग काय आता हळद टाकते, थोडासा गरम मसाला आहे, थोडीस हळदीने चांगली कलर येतो भाताला, आहे का नाही. बघा झालं का सगळं टाकून. आता वाटाणे टाकते, थांबा, आणि परतून घेऊया चांगलं. मग मीठ टाकायचं. मी पण म्हणणारच होतो आता सगळं. आता झालं का टाकून म्हटलं मी आज काही मीठ टाकलेलं दिसत नाही. बरोबर घ्या. बघा मित्रांनो, आजच्याला मसाले भाताला काय काय होतं ते. आणि साध्या पद्धतीला लागण्यासारखा बटाटा काय कोण बटाटा मी टाकतं, पण बटाटा काय टाकला नाही मी. ते काय होतं, बटाट्याची भाजी सकाळीच खाल्ली आहे. हो, आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया झटकेपट मस्तपैकी. आणि तांदूळ घेऊन ठेवलं आपलं. आणि तांदूळ मस्त आहे ते. आणि थोडासा आपण चिकन मसाला टाकायचा किंवा बिर्याणी मसाला. झालं की चिकन बिर्याणी, चिकन पुलावचा मसाला, चिकन मसाला असेल. चिकन बिर्याणी झाली की मग असं परतून झाले. मस्त झालं की. चिकन कुठे येतात, फक्त चिकन नाही, म्हणजे चिकन बिर्याणी चिकन मसाला टाकला म्हणजे झालं की चिकन बिर्याणी. थोडीशी कोथिंबीर टाकून देते, सगळं फेकून देते. आता हे सगळं टाकते आणि तांदूळ टाकून मस्त परतून घेऊया. तांदळाला चांगलं स्वच्छ धुवून ठेवल्यात. आणि मग आता बघा पाणी किती टाकायचं, कसा भात बनतोय आपला ते पण पहा. 4 शिट्ट्यात झटपटीत 15 ते 20 मिनिटात होणारा. कुणी घरी नसलं की असा भात बनवायचा. स्वयंपाक कुणाला करायला येत नाही, त्याला काय मळायचं नाही, काय नाही, लाटायचं नाही. तांदूळ घ्यायचं, आपल्या घरात ज्या वस्तू तर असतात किचन मध्ये, हे का नाही. आणि झटपटीत असा भात बनवायचा. पडबी बनतोय, नको बाहेर जायला, नको काय करायला. 2 टाइम असं एकदाच होते ना प्रेशर कुकरला. मग काय सकाळ पण खाला तरी चालते, आहे का नाही. तर हे पहा, तेलामध्ये आहे ना परतू घ्यायचे तांदूळ चांगले. आता थोडासा आपण त्यामध्ये तुपाची धार टाकूया. कसं आहे का नाही. तुपाची धार टाकून त्यामुळे भाताला खूप टेस्टी येते. पाणी टाकायचं, थांबायचं. तांदूळ असं परतू घ्यायचं, त्यामुळे भात चांगला होतो. आता चांगलं तांदूळ परतून झाले. आता पहा पाणी किती टाकायचं पहा. थोडस तांदळाच्या वर पाणी आलं पाहिजे, म्हणजे जास्त हे पण होत नाही, म्हणजे चिकट पण होत नाही आणि जास्त फडफडी बी होत नाही. म्हणजे कसं एकदम परफेक्ट भात होतो. 4 शिट्ट्यामध्ये छान. बघा तांदूळ किती पाणी हे पहा. तर असं अजून थोडस आपण एक तांबे टाकलाय, थोडस बरोबर टाकायचं, म्हणजे कमी जास्त होत नाही. आणि मीडियम जास्त फुल नाही गॅस सोडायचा की झटकेपट ठेवला. आता आपण थोडस झालं, उकळी लागली की झाकण लावायचं, म्हणजे कुकर बारीक असला तर उतू जात नाही. मेन पॉइंट हाय तर भाताला थोडीशी उकळी आल्यावर झाकण लावायचं कुकरचं. कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला लग्नातल्या सारख्या मसाले भाताची रेसिपी? नक्की सांगा
मस्तपैकी इकडे आमटी चुरून खायला भाकरी बरोबर. बरोबर. चला झटकीपट असा बेत आहे. तर या सगळे जेवण करायला ना असा भात बनवा. आता काय जास्त कुकर झालं शिजणार तुम्हाला तर माहिती आहे. 4 शिट्ट्या फक्त करून घ्यायच्या आणि गार झाला की जेवायचं. चला झाला आजचा बेत.